हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन बेलदार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो. जो व्हिडिओ आहे, जी जाहिरात आहे, तर ती आहे मित्रांनो बँक ऑफ इंडियाच्या स्पेशलिस्ट ऑफिसर या पदांबद्दलच्या. हो मित्रांनो, जवळपास 115 जागांसाठी अतिशय महत्त्वाची अशी संधी चालून आली आहे. मात्र एक गोष्ट जरा लक्षात ठेवा, हा जो जॉब आहे हा स्पेशली एक्सपिरियन्स लोकांसाठी आहे, फ्रेशरसाठी हा जॉब नाही. मात्र थांबा जरा 2 मिनटं, तुम्ही हा विचार बिलकुल नका करू की सर फ्रेशरसाठी नाही. मात्र जे लोक ऑनगोईंग जॉबला आहेत, MNC मध्ये जॉबला आहेत, प्रायव्हेटमध्ये जॉबला आहेत, या सर्वांसाठी बेस्ट असा जॉब आहे. कारण जो पेमेंट आहे मित्रांनो, हा जवळपास 68,000 पासून तर 1,20,000 पर्यंतचा पेमेंट आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महत्त्वाचं, जर तुमचा IT झालं असणार आहे तर IT झालेल्या लोकांसाठी 90% जॉब याच्यामध्ये आहेत मित्रांनो. सो व्हिडिओ काय आहे काय नाही शेवटपर्यंत पहा. असं बिलकुल होता कामा नये की हा व्हिडिओ तुमच्याकडून सुटून जावा आणि महत्त्वाच्या जॉब तुमच्या हातून चालल्या जावेत मित्रांनो. सो जरी तुम्ही फ्रेशर्स असाल, मात्र तुमच्या कुटुंबातला तुमची ताई असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणी तुमचे रिलेटिव्ज असतील, कोणी मित्र वगैरे असणार, तर त्यांना बँकेमध्ये परमनंट जॉब करण्याची सर्वात मोठी आणि चांगली संधी ही मित्रांनो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपली उडान बॅच जर तुम्ही अजूनही जर कधी घेतली नसणार आहे तर उडान बॅच मित्रांनो पटकन घ्या, की जेणेकरून अशा इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही बँकिंगच्या, IBPSच्या, SBIच्या, इन्शुरन्सच्या ज्या एक्झाम आहेत तर त्या तुमच्याकडून पास झाल्याच पाहिजे. यासाठी रामबाण अशी बॅच आहे मित्रांनो आपली. काही डाऊट्स असतील या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्ही कस्टमाइज जे आहे स्वतःसाठी बिगिनर असाल तर काउन्सिलिंग करून घ्या. काही डाऊट्स असतील तर या नंबरवरती सुद्धा, जो नंबर स्क्रोलिंगमध्ये सुरू आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. चला, जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही पाहू शकत असाल की बँक ऑफ इंडियाचे जे आहेत तर त्या जागा आल्यात. एकूण जागांची जी संख्या आहे 115 आणि ज्या पोस्टचं नाव आहे स्पेशलिस्ट ऑफिसर. आता याच्यामध्ये लिहिलं आहे की शॉर्ट नोटिफिकेशन. आता तसं जर कधी पाहिलं गेलं तर ऑलरेडी जे आहे नोटिफिकेशन जे आहे हे आल्यासारखं सुद्धा आहे. 17 नोव्हेंबरपासून जे आहे तर नोटिफिकेशन जे आहे तर ते स्टार्ट होईल मित्रांनो. ठीक आहे, चला. सो पटकन इन्फॉर्मेशन आपण स्टार्ट करूया, काय आहे काय नाही. तुम्ही पाहू शकत असाल की बँक ऑफ इंडियाच्या जागा आहेत मित्रांनो. याचं जे प्रॉपर जे ॲप्लिकेशन आहे तर ते 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट होईल आणि 30 नोव्हेंबरपर्यंत फक्त चालणार आहे. लक्षात ठेवा, ज्या जागा आहेत त्या कंपल्सरी एक्सपिरियन्स बेस्ड आहेत आणि वयाची जी अट आहे तर ती प्रत्येकांसाठी व्हॅरी. काहींसाठी 28 तर प्रत्येकांसाठी मिनिमम आहे, मात्र मॅक्झिमम काहींसाठी 40 आहे, काहींसाठी 42 आहे, काहींसाठी 45 आहे आणि एज रिलॅक्सेशन धरून हा आकडा जरा जास्त जातोय. सो तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाची संधी आहे, व्यवस्थित जरा पाहत राहा. ठीक आहे ना. सो तुमचं एक स्वप्न जे आहे बँकेमध्ये जॉब करण्याचं परमनंट बेसिसवरती, तर ते सत्य होऊ शकतं आहे. सो याच्यामध्ये 3 स्केलवरती जागा आहेत, स्केल 2, स्केल 3 आणि स्केल 4. स्केल 4च्या जागा आहेत मित्रांनो. एकूण जागा आहेत 15. नावंसुद्धा दिलेले आहेत. ॲप्लिकेशन मेंटेनन्स ॲडमिन, क्लाउड ऑपरेशन, इन्सिडेंट मॅनेजर, नेटवर्क डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, खूप साऱ्या जागा आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक टाकून देऊ आम्ही. तुम्ही जा, तो फॉर्म डाउनलोड करा, तो व्यवस्थित रीड करा, व्यवस्थित फॉर्म भरा मित्रांनो. सो यांच्या स्केल 4च्या 15 जागात. त्याच्यानंतर स्केल 3चे जे आहे तुम्ही पाहू शकता, स्केल 3 खूप सारा आहे मित्रांनो, तुम्ही एकदा वाचून घ्याल. त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर, डेटा क्वालिटी, IT, सिक्युरिटी, आर्किटेक्चर, SAS, VI ॲडमिनिस्ट्रेशन आहे, IT डेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर प्रॉडक्ट मॅनेजर आहे. खूप सारे आहेत, तुम्ही एकदा वाचून घ्याल खुद्द. सो याच्या आहेत 54 जागा आणि स्केल 2च्या आहेत मित्रांनो जवळपास. बघा, याच्यामध्ये लॉ ऑफिसरची सुद्धा जागा आहे बरं का, लक्षात ठेवा. लॉ ऑफिसरच्या सुद्धा 2 जागा आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 3 जागा आहेत. इलेक्ट्रिकलच्या आहेत मित्रांनो 2 जागा. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिनिमम वय किती आणि मॅक्झिमम वय किती ही अट जी आहे ही देऊन ठेवलेली आहे. सो डोंट वरी. मात्र अट जी आहे ही 1/10/2025 पर्यंत तुमचं कमीत कमी वय हे एवढं असलं पाहिजे किंवा जास्तीत जास्त एवढं असलं पाहिजे. एज रिलॅक्सेशन जे आहे हे वेगळं आहे तुम्हाला. जर तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष आणि जर तुम्ही OBC वगैरे असाल तर तुम्हाला 3 वर्षांचं रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे. सो स्केल 2च्या ज्या आहेत या एकूण जागा आहेत तुमच्या 46. सो सर्वच्या सर्व जर जागा आपण एकत्र कधी केला तर 115 जागांची सगळ्यात मोठी अशी व्हॅकन्सी तुमच्यापर्यंत आलेली आहे. सो आता याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आता थोडं जरा लक्षात ठेवा. याच्यामध्ये
फॉर्म ऑलरेडी मला माहिती, मी सांगतो तुम्हाला. या पूर्णच्या पूर्ण फॉर्ममध्ये यांचं जे म्हणणं आहे की सर सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे. आता 2 कंडिशन्स आहेत. पहिलं यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑनलाईन एक्झामिनेशनसुद्धा कंडक्ट करू. याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो. ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे तर ते सुद्धा आम्ही कंडक्ट करू किंवा इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती सुद्धा आम्ही तुम्हाला म्हणजे तुम्हाला घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याच्यामध्ये पे स्केल तुम्ही पाहू शकता. जर स्केल 2 असाल तर मिनिमम 64,800 तर 65,000 धरून चाला. स्केल 2 साठी 65,000 कमीत कमी आणि 93,000 म्हणजे 94,000 जास्तीत जास्त. स्केल 3 साठी 85,920 याचा अर्थ 86,000 आणि मॅक्झिमम जे आहे तर ते आहे 1,05,000. स्केल 4 साठी 1,02,000 आणि जर मॅक्झिमम पकडलं आपण तर 1,20,000 एवढा पेमेंट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. ओके, हे जरा लक्षात ठेवा. सो एलिजिबिलिटी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला जेवढ्याही वरती गोष्टी दाखवल्या त्या सर्वांसाठी जे आहे एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा आहे. मग सर आम्हाला एक्सपिरियन्स मिळणार कुठून? त्या सर्वच्या सर्व गोष्टी याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक जर तुम्ही कधी केलं तर हा फॉर्म तुमचा ओपन होणार आहे. हा आहे तुमचा ॲनेक्स्चर 1 म्हणून. याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. नेम ऑफ द पोस्ट, एज किती आहे, क्वालिफिकेशन किती आहे, मिनिमम 60% मार्क्स, त्याच्यानंतर BTech कॉम्प्युटर वगैरे वगैरे किंवा MCA झालं असेल, MSc झालं असणार आहे तरीसुद्धा चालतं, हरकत नाही. सर्वांसाठी जॉब आहेत. रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अदर प्रिफर क्वालिफिकेशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. वर्क एक्सपिरियन्स तुमचा कुठला असला पाहिजे ते गिव्हन आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिक आणि कोणतं प्रिफर्ड स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य आहे, त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये गिव्हन आहे. सो खूप डिटेल आहे. तुम्ही स्वतः फॉर्म डाउनलोड करा, एकदा व्यवस्थित तो वाचा. जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल, जर तुमचं त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन येत असेल तर बघा एकदा. सर्वच्या सर्व गोष्टी डिटेलिंगमध्ये ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे ना. खूप सारं आहे. 70 पेजेस आहेत. तुम्ही पाहून घ्याल तुमच्यासाठी काय आहेत, कसं आहे म्हणून. एवढ्या वाचणं पॉसिबल नाही, आलं लक्षात. पण तुम्ही जा, व्यवस्थित जरा बघा. ठीक आहे. सो आपण आपल्या मूळ गोष्टींकडे पुन्हा परत जाऊया. आपला फॉर्म तुम्ही पाहू शकत असाल. आता याच्यामध्ये काय काय आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला आत्ता सांगितलं, लवकर सांगतोय बस, बाकी काही नाही. आता याच्यामध्ये त्यांचं जे म्हणणं आहे ते पटकन आपण पाहूया. बघा बरं का, तुम्हाला मला काही गोष्टी समजावून सांगायच्या आहेत. ठीक आहे ना. हां, इथे बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं की नाही ऑनलाईन एक्झामिनेशन, आलं लक्षात. इथं काय म्हटलं आहे, इंग्लिश लँग्वेज आहे. इंग्लिश लँग्वेज जे आहे 25 मार्कांना आहे आणि प्रोफेशनल नॉलेज जे आहे तर ते आहे 100 मार्कांना. याचा अर्थ 125. मात्र 125 पैकी मेरिट जे आहे हे फक्त आणि फक्त 100 मार्कांपैकीच लागणारे 25 मार्क जे आहे हे फक्त क्वालिफाईंग असेल. मग इंग्लिश लँग्वेजमध्ये जे आहे मित्रांनो, इंग्लिश लँग्वेजमध्ये जे आहे ते एसे रायटिंग असणार आहे. थोडंफार ग्रामर वगैरे विचारू शकतात, जास्त काही नाही. अजून याच्यामध्ये जनरल अवेअरनेससुद्धा आहे, लक्षात ठेवा. खाली त्यांनी लिहिलेलं आहे जनरल अवेअरनेससुद्धा आहे. सर्वच्या सर्व राईट्स त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर आम्ही ऑनलाईन एक्झाम घेऊ, ऑनलाईन एक्झामला लागून आम्ही लगेच इंटरव्ह्यूसुद्धा घेऊ शकतो. इंटरव्ह्यू जो आहे हा आहे 100 मार्कांचा. इंटरव्ह्यू जो आहे हा किती मार्कांचा आहे, 100 मार्कांचा. आणि त्यांचं असं म्हणणं आहे खूप मोठं आहे. मी तुम्हाला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सिलेक्टेड वाचून सांगतोय. सो 100 मार्कांचा इंटरव्ह्यू आहे आणि हा तुमचा पेपर आहे ज्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज आहे. सिव्हिलवाल्यांसाठी सिव्हिल असणार, इलेक्ट्रिकलवाल्यांसाठी इलेक्ट्रिकल, IT वाल्यांसाठी ITचं सेक्शन वगैरे राहणार आहे. जर त्यांनी ऑनलाईन एक्झाम आणि इंटरव्ह्यू घेतलाच तर 80 आणि 20 मध्ये 80% जे आहे हे तुमचे ऑनलाईनचे मार्क आणि 20% जे आहे हे तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स धरले जाणार आहेत. ओके. आणि 1:3 या रेशोमध्ये जे आहे पुढं 1:3 याचा म्हणजे नंतरचा इश्यू येतो. सो या गोष्टी तुमच्या क्लिअर आउट झाल्यात. हे झालं. आता त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा आम्ही ऑनलाईन टेस्टच नाही घेतली तर आम्ही डायरेक्ट मुलांना इंटरव्ह्यूसाठी बोलवू शकतो डायरेक्ट. याच्यामध्ये 1/4 जे आहे ही निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवा. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की इफ ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यूज कंडक्टेड, जर कंडक्ट कधी केला तर 80-20च्या रेशोमध्ये आम्ही त्यांचं सिलेक्शन वगैरे करूया. आता तुम्ही वाचून घ्याल, खाली पहा त्यांचं काय म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं की इफ ऑनलाईन एक्झामिनेशन इज नॉट कंडक्टेड,
जर आम्ही ऑनलाईन एक्झामिनेशन घेतलीच नाही तर आम्ही इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती मुलांचं सिलेक्शन करू. मग आम्ही काय करणार आहे, आम्ही ज्यांचा स्किल चांगला आहे, ज्यांचा वर्क एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे डिग्र्या चांगल्या आहेत, त्यांना आम्ही पहिल्या विद्यार्थ्यांना बोलवू, आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. इंटरव्ह्यू जो आहे हा इंटरव्ह्यू कंपल्सरी 100 मार्कांचा असणार आहे, बस बाकी काही नाही. लक्षात. सो मॅक्झिमम मार्क फॉर द इंटरव्ह्यू 100 लक्षात. आणि मग ते कॅटेगरी वाईज करतील काय, क्वालिफाईंग मार्क जे आहे तर ते 50% कोणाला, जनरल ओबीसीला. आणि जर तुम्ही SC ST वाले कधी असाल तर तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 45% मार्क ते तुम्हाला सांगतील. सो अशा पद्धतीनं या सर्वच्या सर्व गोष्टी आहे. एक्झाम सेंटरबद्दल जर कधी बोलायचं झालं तर एक्झाम सेंटर फक्त बॉम्बेला आहे, मुंबईला आहे, ठाणे, नवी मुंबई आणि MMRला आहे, बाकी कुठेही नाही महाराष्ट्रात. हे जरा लक्षात ठेवा. सो एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. बस माझ्या पद्धतीने एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही. हां, फॉर्म फीज आहे याच्यामध्ये 750 की 150 आहे वाटतं. जस्ट अ मिनिट पाहू द्या, आता ते खूप खाली असणार आहे. ठीक आहे, कुठं गायब झालं. हां यस, हे बघा अमाऊंट GST पेमेंट पहा, 17 पासून तर 30 पर्यंत तुम्ही पेमेंट करू शकतात. SC ST साठी 175 रुपये आहे आणि जर जनरल किंवा उदर असाल तर 850 रुपये जे आहे हे तुम्हाला फी चार्ज लागणार आहे ॲप्लिकेशन भरण्यासाठी. ठीक आहे. यस. सो जो डेटा मी तुम्हाला सांगितला आहे, सर्वच्या सर्व माहिती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला लवकर पटकन सांगितलेली आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, या फॉर्मची प्रिंटआउट काढा, हा फॉर्म डाउनलोड करा, हा डिटेलमध्ये वाचा, त्याच्यामध्ये क्लिक ॲनेक्सवर म्हटलेलं आहे, ॲनेक्सर 1मध्ये जा. तुमच्या स्वतःच्या क्वालिफिकेशनसाठी काय काय अटी घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित रीड करा. भले तुमच्यासाठी हे महत्त्वाचं नसेल, जर तुम्ही फ्रेशर्स असाल, मात्र तुमच्या घरामध्ये कोणी तुमचा मित्र रिलेटिव्ह असा असणार आहे की जो यांच्याशी सुटेबल आहे, तर त्यांना या गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या आहेत. एक सिक्युअर जॉब आहे महिलांसाठी, तर बेस्ट असा जॉब आहे. ठीक आहे. सो काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये बिलकुल लिहायला विसरू नका आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. ठीक आहे. सो अशाच एका व्हिडिओ सोबतीला लवकरच पुन्हा एकदा नवीन जाहिरातीसोबत भेटतो. तोपर्यंत थँक्यू, थँक्स अ लॉट मित्रांनो. बाय.